तर बघा मंडळी, एका ठिकाणी आता एक माझ्या ओळखीची एक व्यक्ती आहे. तर तिला तिच्या नवऱ्याचा अत्यंत त्रास आहे. तर ती व्यक्ती मला म्हणाली की मला नेहमी नेहमी हा त्रास देतो, असं असं करतो. खूप रडू रडू ती सांगत होती आपलं दुःख. आणि ती म्हणाली मला की असं एखादं ताई ठिकाण आहे का की जिथे कुठेच मला त्रास होणार नाही. तर मला खूप प्रश्न पडला आणि मी तिचं त्या प्रश्नाचं उत्तर दिलं की हो बाई, म्हटलं असं एखादी ठिकाण आहे तर तिथे तुला कोणताच कधीच त्रास होणार नाही. तर ती म्हणे कोणतं ठिकाण? तर तुझ्या गावाच्या बाहेर जा म्हटलं. तर गावाच्या शेवटाला तुझं एक ठिकाण आहे म्हटलं, गावाच्या बाहेर पडल्याबरोबर. तर ती म्हणाली गावाच्या बाहेर तर काहीच नाही आहे, असं कोणतं ठिकाण आहे? तर मग मी तिला दाखवलं की हे बघ, हे ठिकाण आहे. तर ही आहे स्मशानभूमी. तर इथे आल्यानंतर माणसाचं सगळं संपतं म्हटलं. तर ती म्हणे स्मशानभूमी म्हणजे मरणानंतर आपण येतो म्हणे. तर मरणं हेच योग्य आहे का? तर मी म्हटलं याचा विचार तूच कर, मरणं योग्य आहे का? मरणानंतर आपल्याला कोणतंच टेन्शन नसते म्हटलं. तर ती म्हणाली नाही नाही, मला मरायचं नाही, माझे 2 मुलं बाळं आहे, मी मरणार नाही, मला मरायचं नाही आहे. तर मी म्हटलं तिला, तेच म्हटलं की आपण जिवंत असेपर्यंत आपल्या मागे टेन्शन हे राहणारच. जीवनाचं दुसरं नावच आहे टेन्शन. टेन्शन कोणाला नाही आहे म्हटलं, प्रत्येकाला प्रत्येकाच्या याच्यानी काही ना काही टेन्शन आहे, काही ना काही त्रास आहे. जीवनाचं नावच आहे म्हटलं त्रास. तर त्या त्रासातून कसा आपण बाहेर निघलं पाहिजे, तिथून आपण कसा संघर्ष केला पाहिजे, तो तुला ठरवायचं आहे म्हटलं. तर म्हणून मंडळी मी सांगते ना, ज्याचं हे त्यालाच करायचं असतं. योग्य निर्णय हे ज्याचे त्यालाच घ्यायचे असते. तर योग्य निर्णय घ्या, तिथून पडू नका, संकटापासून पडू नका.